नमस्कार मित्रांनो, मी दीपक साठोडे, बहुजन शक्ती न्यूज महाराष्ट्राचे कोपरगाव मधून आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मी आता आलोय कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी येथे। तर मी आता इथं तलाठी कार्यालय येथे उभा आहे जेऊर कुंभारीच्या। तर जेऊर कुंभारी मध्ये भरपूर लोकांना बिबटे आढळले आहे व आता आपण समक्ष नागरिकांकडून जाणून घेऊया की आपल्याला बिबटे कुठकुठ आढळले। चित्र सुंदर गायकवाड, तालुका कोपरगाव, राहणार जेऊर कुंभारी, जिल्हा अहिल्यानगर। जेऊर कुंभारी येथे आमच्या कोपरगाव रस्त्यावर जाताना बिबटे प्रत्येक जणाला म्हणजे आडवले। सगळे पुलतांबा चौफुली तर चांदे कसारे रोड पर्यंत सारखा त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। परत दौलत रामदास वक्ते यांच्या वस्तीवर सुद्धा आले होते। तिथून नाही तर दशरथ गांगुर्डे, भरत गांगुर्डे यांच्या पण वस्तीवर होते। परत सगळीकडे, कारण आम्ही पण कामाला जातो, काम केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला बी, काम केल्याशिवाय। त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी संरक्षण पाहिजे। विभागाने आमची पिंजरे लावून काहीतरी आम्हाला मार्गदर्शन करावा, शिवाय आमचं संरक्षण करावा। कारण काम करण्याशिवाय आम्हाला काहीच पर्याय नाही। आम्ही महिला 15 ते 20 महिलांना संध्याकाळी आज 5:30 दिवस जातो, 6 वाजता बागायदार आम्हाला सुट्टी देते। मग अंधार पडल्यावर आम्ही कसं यायचं? नाही केलं तर काहीच नाही, कारण बायांनी गटाचे हप्ते घेतलेले, काहींच लय मजुरी, काही म्हणजे विधवा बाय आहे, अशा काहींना कोणीच नाही, सगळं हातावरच। तर कारण हे पोरं सुद्धा शाळेत येईना, असं म्हणजे आमच्याकडं तुम्ही शाळेत पाठवता येत नाही पोरांना। वन विभागाने लवकरात लवकर पिंजरे बसावे वाघ धरण्यासाठी, आम्हाला सहकार्य करावे एवढे। मला रात्री त्रास होतो। बिबट्या माझ्या भावाला परवा दिवशी हमला केला। नवरा बायको होते, 2 जण वाचले ते। लवकरात लवकर त्याचं काहीतरी करा। मला लहान पोर आहे माझे, त्याच्यामध्ये कधी जाऊ कोपरगाव, कधी काही दवाखाना मध्ये जावं लागत आम्हाला। तर आज सकाळी निलामध्ये जाताना पण एवढी भीती वाटत होते, तर गेलो नाही तर खायचं का आम्ही? भीती मुलं काय करायचं नेमके? आम्ही पोरं आमचे शाळेत जाईना, बाहेर निघाला, मोठ्याला सगळं बाहेर निघाला, ते बिऊ राहिले। ते काहीतरी तुम्ही पिंजर असं काहीतरी लावा तुम्ही पटकन, इथं काहीतरी करा म्हणून। एक तर तुम्ही माणसं जागवा, न एक तर बिबट्याला जागवा, न खाय प्यायला त्याला बिबट्याला द्या, न माणसं मारून टाका एक पर्च, तर बिबट्याला जागवा, त्याला खायला प्यायला काहीतरी करा तुम्ही एकदम काहीतरी। सकाळी मी गेलो त्याच्यामध्ये मोकार हाल झाली माझी। सकाळी मी खायला काही नाही घरी, तर मी जीव गाण घेऊन मला दिसलं ते झपका मारत होतं ते रात्री। परत सकाळी मी निलामध्ये गेलो तेव्हा पण एक समोरून असं काहीतरी आवाज येत होता, तर मी एवढं गेलो तर मी निघून आलो घरी। आता काय नेमकी काय करावं ते समजा मला या बिबट्याला मुळे। अधिकाऱ्याने काहीतरी करा, त्याला माणसं जागवा, नाही तर त्या बिबट्याला खाऊ बिऊ घाला, त्याला हे करा, असं काहीतरी करा त्या बिबट्याला। वन विभागाने बिबट्याला धरा, असं माझी विनंती आहे। जेऊर कुंभारी मध्ये परवा बिबट्या आला होता। माझा भाऊ रोहिदास लिंबोरे त्यांच्या अंगावर झेप मारली होती, तर मग आम्ही कळवलं होतं वर का पिंजरा लावा, त्याच्याकरता आम्ही सांगितलंय। आता पाहू आता पिंजरा कधी लावत्या। आमची मागणी एकच आहे, पिंजरा लवकरच्या लवकर लागावा, नाहीतर रोड बंदची आम्ही रस्ता बंद करावा लागेल, रस्ता रोका करू शकतो। वन विभागाला आता प्राणी प्यारे का माणसं प्यारे? जीव गेल्यानंतर तुम्ही दक्षता घेणार आहे का? हे जर असं असेल तर मग तुम्ही ते आम्हाला स्पष्टपणे सांगा, बाबा तुमच्या पद्धती तुम्ही करून घ्या, तर मग आम्ही ती तयारी करायला। कारण शाळेतले मुलं बी सकाळी जातात, संध्याकाळी यायला दिवस लवकर बुडून जातो, आणि पोरांना यायला अंधार पडतो, कारण 1 किलोमीटरचा रस्ता आहे, त्या रस्त्यापर्यंत यायला जायला मध्ये काहीच नाहीये, आणि ऊस दोन्ही बाजूने ऊस आहे। बिबट्या कधी त्यांच्यावर आक्रमण करीन हे सांगू शकत नाही। त्याच्यामुळे आम्हाला मुलं बी आता शाळेत पाठवा का नाही पाठवा, याचे आम्हाला थोडस विचार करावा लागेल। आणि जीव गेल्यावर मग तुम्ही काय करणार? एखाद्या मुलाचा परत जर घात झाला, तुम्ही त्याची जबाबदारी घेणार आहे का?